आणि ब्रेकनंतर बातमी आहे ठाण्यामध्ये बॅनरबाजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाणे मनपाने हा गुन्हा दाखल केला। अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। शहर विद्रूप करणं अंतर्गत हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे। अधिकारी महेश अहेर यांनी हा गुन्हा दाखल केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारविरोधात हे बॅनर लावण्यात आले होते। ठाणे मनपा आणि नितीन कंपनीजवळ हे बॅनर लावण्यात आले होते। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, हे जे बॅनर लावण्यात आलेले होते ते शिंदे सरकारच्या विरोधातले बॅनर होते। ठाणे महापालिकेने काय कारवाई केली आहे? विशाल, ठाणे महानगरपालिका परिसर असेल त्याच पद्धतीनं नितीन कंपनी या दोन लावले गेले होते। त्याच्यावरती शिंदे सरकार यांच्या विरोधातला मजकूर लावण्यात आला होता। मात्र हे बॅनर कोणी लावले याचं नाव किंवा तसा उल्लेख त्या बॅनरवरती करण्यात आला नव्हता। ते बॅनर आज सकाळीच महानगरपालिकेमार्फत काढण्यात आलेले आहेत। यानंतर ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी महेश अहेर यांनी या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। कलम 3 आणि 4 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शहर विद्रुपीकरण करणे अशा पद्धतीचा या कलमांचा आशय होतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेने हा गुन्हा दाखल केलेला आहे। तोही अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल केलेला आहे। आता मुळात नेमकी ही अज्ञात व्यक्ती कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत। पण ठाण्यामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष जो आहे तो आपण गेली 6-8 महिने बघतोय। तो संघर्ष अजूनही सुरू आहे आणि वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या दिवशी अशा पद्धतीचा संघर्ष होतोय आणि तोच आपल्याला आता बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळाला। नेमकी आता ही व्यक्ती कोण याचा तपास केला जातोय। पण शिंदे गटाचं म्हणणं आहे की हे बॅनर ज्यांनी लावलेले आहेत ती व्यक्ती आम्हाला माहीत आहे आणि त्याच पद्धतीने अशा पद्धतीने रात्रीच्या अंधारात ते पण नावाचा उल्लेख न करता बॅनर लावणे म्हणजे हे भ्याडपणाचं लक्षण आहे। डरपोक आहेत हे लोक, अशा पद्धतीची प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली होती। त्यामुळे आता या पुढे कशा पद्धतीची कारवाई केली जाईल हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। अजित, धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बोलूयात नोकर भरती संदर्भात सरकार समिती गठीत करणार आहे। 75,000 नोकर भरती संदर्भात ही समिती गठीत करण्यात येते। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दल चर्चा करण्यात आली। 2 दिवसात ही समिती स्थापण्याचे निर्देश देण्यात आले। नोकर भरतीच्या संदर्भात राज्य सरकार समिती गठीत करणार असल्याचं कळत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली आणि एवढी मोठी नोकर भरती राबवण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर समिती काम करणार आहे। राज्यात 75,000 नोकर भरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे या संदर्भात देखील संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे। जिल्हा निवड समिती भंडारा यांनी याबद्दलचा आक्षेप घेतल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आणि ही नोकर भरती करण्यासाठी राज्य सरकारने TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती केली। मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर आहेत। येत्या 2 दिवसात यावर निर्णय होणार असल्याचं कळत आहे। नोकर भरतीत सुसूत्रता आणण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे। येत्या 2 दिवसात ही समिती स्थापन करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले।